आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। म्हणजे तुमच्यामुळे मला आनंदी सापडल्या? आनंदींना तुम्ही वाचवलं होतं? हो मॅडम। पण असं कसं शक्य आहे? आनंदींनी मला कधीच काहीच नाही सांगितलं। ते तर म्हणजे ते मीच आनंदीला सांगितलं होतं की नको सांगूस म्हणून। म्हणजे जेव्हा मला कळलं ना की मी इतके दिवस आनंदीची आई समजून ज्यांच्याशी बोलते त्या तुम्हीच आहात, तेव्हा मला असं वाटलं की जे चालू आहे ते राहू दे चालू। असंच कसं चालू राहू दे? सिद्धिराज, एकदा तरी येऊन मला खरं सांगायचं होतं ना तुम्ही। मॅडम तुम्हीच सांगा, तुम्ही विश्वास ठेवला असता माझ्यावर? नाही म्हणजे त्यावेळी तुम्ही मला गुंड समजायचा। नाही म्हणजे खरं तर मलाच तेव्हा नेमकं कळत नव्हतं की या प्रश्नाचं उत्तर नेमकं द्यावं काय, कारण मी काही बोललो असतो तरी तुमचा माझ्यावरती विश्वास नव्हताच बसणार, कारण तुम्ही सारखं माझ्यावरती चिडायचा, सारखं रागराग करायचा। पण मिस्टर गाडे पाटलांशी तुम्ही एकदम छान बोलायचं। आणि मॅडम खरं सांगू का, मला नाही मैत्री अजिबात गमवायची नव्हती, आणि म्हणूनच सिद्धूला मिस्टर गाडे पाटलांची मदत घ्यावी लागली। सिद्धिराज सॉरी, मी तुम्हाला समजून घ्यायला चुकले। नाही मॅडम, तुम्ही आता सॉरी वगैरे नका बोलू, म्हणजे आता सगळं ठीक आहे ना, मग संपला ना विषय। मग काय तुम्हाला आठवतंय मी आणि आनंदींनी तुम्हाला अजून एक नाव दिलं होतं? कोणतं? एंजल। तुम्ही खरंच आमच्यासाठी एंजल आहात। सिद्धिराज, तुमच्यामुळे माझ्या आनंदी मला सापडल्या। त्या दिवशी जर का तुम्ही तिथे नसतात ना, तर आनंदींचं काय झालं असतं मी विचारही नाही करू शकत। आणि जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट आलंय ना, तेव्हा तेव्हा तुम्ही आमच्या मदतीला धावून आलाय। तुम्ही खरंच आमचे एंजल आहात। हो तुम्ही आता नाही खरंच सिद्धिराज, पण ना मला आता प्रश्न पडलाय, मी तुम्हाला नेमकं एंजल म्हणू, सिद्धिराज म्हणू का मिस्टर गाडे पाटील? झालात पुन्हा सुरू तुम्ही, जाऊ द्या मी निघतो जरा, जाऊ द्या। सिद्धिराज थांबा, बाहेर सोफ्यावर झोपू नका तुम्ही। काय काय म्हणालात तुम्ही आता? नाही म्हणजे तुम्ही इथेच बेडवर झोपा, मी खाली गादी घालून झोपेन। नाही अहो मॅडम असं काय बोलताय तुम्ही? मी असताना तुम्ही खाली कशाला झोपताय? नाही तुम्ही बेडवर झोपा ना, मी खाली झोपतो। हो मला सवय आहे खाली झोपायची, तुम्हाला नाहीये, त्यामुळे तुम्ही बेडवर झोपा। ते चालणार नाही मॅडम, तुम्ही वर झोपायचं मी खाली झोपा, संपला। अहो तुम्ही हट्ट का करताय? तुम्ही हट्ट म्हणा किंवा काही म्हणा, पण तुम्ही खाली झोपलेला मला चालणार नाही। हो ऐकून तर घ्या। नाही मी ऐकून घेणार नाही अहो मी अजिबात। काय म्हणते ते तर ऐका। मी बहिरा झालोय मॅडम, मला काही ऐकू येत नाही। तुम्ही जर माझं ऐकणार नसाल तर जाऊ दे, मी खाली। गप्पा बसा, मी काय म्हणते ते तर ऐका ना। मला एक आयडिया सुचलीये। कोणती आयडिया? हे बघा, आपण टर्न बाय टर्न कसं झोपायचं ते ठरवून घेऊयात ना। म्हणजे आज मी खालती गादी घालून झोपते, तुम्ही बेडवर झोपा, मग उद्या तुम्ही खालती गादी घालून झोपा, मी बेडवर झोपेन। काय हुशार आहात तुम्ही मॅडम, हा सॉलिड आयडिया आहे मॅडम। पण एक प्रश्न आहे, मला विचारू का? विचारा। म्हणजे तुम्ही अशी अचानक मला रूम मध्ये झोपण्याची परमिशन कशी काय दिली? कारण माझा तुमच्यावर विश्वास बसलाय, आणि माझ्या मित्रांनी असं सोफ्यावर अवघडून झोपलेलं मला अजिबात चालणार नाही। माझ्या मित्राला? मॅडम मित्र म्हणून का होईना, पण तुम्ही मला माझं म्हणाला, ही आपल्या नात्याची नवीन सुरुवात आहे। मित्र म्हणून का होईना, पण तुम्ही मला स्वीकारलंय ना। पण मॅडम मी त्या क्षणाची वाट बघतोय ज्या क्षणी तुम्ही मला नवरा म्हणून स्वीकारा। इतके दिवस त्या गोष्टीची वाट बघत होतो ना, ते एकदाच झालं बाई। मी ना आज काहीतरी गोडाचं खायला करते, काय करू? खीर करू की शिरा करू? अरे म्हणजे तुला जे आई काय करतेस तू? हे काय करते म्हणजे? अरे सगळे डॉक्युमेंट जमा करते, एक तर हे वेंद्रासारखं सगळं ठेवलंयस। आई सरी माझे डॉक्युमेंट्स आहेत, मला माहिती आहे मी कुठे ठेवले, मी करीन हे सगळं। अरे नाही विश्वा, अरे फोटो नाहीयेत अजून त्यात विश्वा, मग फोटो माझे फोटो कुठे ठेवलेत हे माहितीये मला आई, मला करू दे ना हे सगळं प्लीज। बरं बाबा कर तू, मी आज खूप खुश आहे। पण इतके दिवस आपण वाट पाहत होतो, रजिस्ट्रेशन व्हावं झालं बाई एकदाच। आणि त्या कानेटकरांनी पण ना ते फॅमिली ट्रीचं टेन्शन घालवलं ना,
त्यामुळे आता सगळंच मार्गी लागलंय बघ. आई, मला फक्त फॅमिली ट्री मधून सूट मिळाली आहे, पण रजिस्ट्रेशनसाठी काय करावं लागेल याची आहे का कल्पना? अरे त्यात काय, इतके आपण रजिस्ट्रेशन केलेत. आता आई, ऐकतेस का माझं? मिस्टर कानिटकरांनी अट घातली आहे की रजिस्ट्रेशनसाठी आत्याला सही करायला यावंच लागेल. आत्याला. त्यामुळे ही जी काही मदत करते, शोधाशोधी करतेस ना, त्यापेक्षा जा आणि बाबांना तयार कर. कारण बाबांना मी आत्याचा उल्लेखही केलेला चालत नाही. त्यामुळे हे सगळं कसं होईल हे मला कळत नाही. आई, त्यांना बोलवायचं म्हणजे यांना परत सांगायचं. आई 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 माझा आहे. मला माहिती आहे हे सगळं अवघड आहे, मला माहिती आहे, पण करशील ना माझ्यासाठी? प्लीज आहे. तुला माहितीये तुझं काम सुरू व्हावं म्हणून मी काही करेन. अगदी तुझ्या बाबांचा रोषही पत्करायची तयारी आहे माझी. मी करेन ना काहीतरी. काळजी नको करू. आई, मी या कामासाठी काहीही करू शकतो. मग हे काम घेतल्याने जानू समोर येऊन रोज संकटातून जावं लागलं तरीही चालेल. एकदा माझ्या भविष्याशी खेळ करून बघितलाय, पुन्हा नाही. तुझे कष्ट मी वाया नाही जाऊ देणारे आई. काय लक्षणेचा फोटो आणि पेपर मध्ये? हा वाच आहे. गायत्री, तूच वाच ना. अधिराज, हे अधिराज इकडे ये. काय पप्पा, ती पेपरातली काय बातमी आहे ती वाच. बायकोच्या पायगुणामुळे सिद्धिराज गाडे पाटील यांनी फोडली यशस्वी दहीहंडी. दहीहंडी फोडत असताना सिद्धिराज गाडे पाटील यांना अनेक अडचणी येत होत्या, पण तेव्हा त्यांच्या बायकोचे आगमन झाले आणि त्यांनी क्षणार्धात दहीहंडी फोडली. हे ऐकून समस्त सासवडकर आनंदित झाले आणि त्यांनी सिद्धिराज गाडे पाटील आणि त्यांच्या बायकोला खूप शुभ आशीर्वाद दिले. त्याचबरोबर हे करत असताना हे काय वाचतोय? पप्पा, पेपरमध्ये जे आलं तेच वाचतोय. हा संपत पेपर मध्ये तेच तर आलेलं आहे. म्हणजे सिद्धू आणि भावनाचीच बातमी पेपरमध्ये छापून आली. आपल्या पक्षाचं, तुझं, माझं नाव कुठे छापून नाही आलं? नाही संपत नाही. हे सगळं तिचंच काम आहे. सिद्धू, आता सिद्धू आणि भावनाचं काही खरं नाही. लक्ष्मी निवास